तर मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा. एक होता परमेश्वर. आपण पुढच्या भागाला जातोच आहोत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की एक तर पुलकेशी म्हणजेच पुला याला अ, दुर्लभा पण भेटली होती पूर्वी आणि त्यानंतर तो पुढे आणखी कर्नाटकामध्ये फिरून परत बदामीला यायला निघाला होता. बदामी मूळ नाव वातापी. असू दे, पुढे चालू करूया. तर परत आलेला पुला झपाटल्यासारखाच वागत होता. 50% सारा वाचल्यामुळे रणराग खुश होता. ही सर्व रक्कम आपल्याला सैन्य वाढवण्यासाठी मिळावी अशी विनंती पुलानं रागाकडे केली आणि ती रणरागाने आनंदानं मान्य केली. नाहीतरी याच कारणासाठी पुला पैसे वाचवू पाहत होता हे रणरागाला ठाऊक होतं. वाचवलेल्या पैशांचा उपयोग करून पुलानं आपलं सैन्य 3,000पर्यंत वाढवलं. एक वर्ष जरी साऱ्यातून सूट मिळाली असली तरी एकदा मिळालेल्या सुटीवर 3,000चं सैन्य कायमचं पोचण्याची आपली ताकद नाही याची जाणीव रणरागाला होती. त्यानं पुलाला बाजूला घेतलं आणि त्याच्याजवळ हा विषय काढला. पुला, बेटा, एक वर्ष आपल्याला सूट मिळाली हे खरं आहे, पण त्याच्यावर वर्षानुवर्ष आपण 3,000चं सैन्य पोचू शकत नाही. त्यामुळे असं धडाधड सैन्य वाढवत जाऊ नकोस. पुला म्हणाला, आप्पा, हे सैन्य आपल्याला त्यांचा पगार मिळवून देईल. म्हणजे काय? सांगतो. आज जर आपण बघितलं तर बदामीच्या एका बाजूला राजा कृष्णवर्म्याचं राज्य आहे, पण बाकीच्या बाजूंना आपल्याला आपलं राज्य वाढवायला मोकळीक आहे. तिथून आपण आपलं राज्य वाढवण्याच्या दृष्टीनं हालचाली करू शकतो आणि त्या दिशेला आपण जर जायचं ठरवलं तर कदंबराज आपल्याला नाही म्हणणार नाहीत. फुला, बेटा, तुला वाटतं तितकं ते सोपं नाहीये. इतर राजे काय नुसते बसलेत का? किती वेळा त्यांच्या आणि कदंबा राजांच्या लढाया झाल्यात. त्यामुळे तू म्हणतोयस ते करणं इतकं सोपं नाही. आप्पा, तुम्ही म्हणता ते खरंय, पण त्याचबरोबर मी नुसताच राज्य मिळवून त्यात वसूल गोळा करत फिरणार नाहीये. उलट आजूबाजूच्या राजांच्या संपन्न बाजारपेठा लुटून आपल्याला आवश्यक ते धन घेऊन परत यायचं असा माझा बेत आहे. पुला काय म्हणतोय हे रणरागाला पूर्णपणे पटत नव्हतं, पण त्याचबरोबर पुलाची धडाडी खूप जास्त आहे याची त्याला जाणीव होती. रणरागा म्हणाला, ठीक आहे, जे करतोयस ते विचार करून कर की झालं. एक लक्षात ठेव, हातात आलेल्या शत्रूला आणि बगावतखोरांना कोणीही कधीही दयामाया दाखवत नसतं. त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणं हीच या सर्व राजांची वृत्ती असते, इतकं लक्षात ठेव. जर यांच्यापैकी कोणाच्याही हातात चुकून जरी सापडलास तरी तुला सोडवणं मला शक्य होणार नाही. इतकी ताकदही वातापीची नाही. त्यामुळे जे करतोयस ते सांभाळून कर. एव्हाना हिरू सुद्धा 14 वर्षाचा झाला होता. विशीतल्या पुराबरोबर तो सुद्धा आपलं सैन्य बघू लागला होता. पुलानं 500 स्वार त्याच्या हाताखाली दिले. हिरूच्या बरोबर पुलानं विजय अण्णाची नेमणूक केली. त्याला सतत हिरूच्या बरोबर राहायला सांगितलं. हिरू सुद्धा मोकळेपणे बदामीच्या परिसरात आपलं सैन्य घेऊन फिरू लागला. मग पुलानं आपल्या साथीदारांसह यापुढं काय करायचं याचा विचार करायला सुरुवात केली. आपल्या सैन्याला पुलाची सक्त ताकीद होती. आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या गावकऱ्यांना कसलीही तोशीस लागू द्यायची नाही. लक्षात ठेवा, पुला सांगत होता, आपला शिधा आपण घेऊन फिरायचं. गरज पडली तर गावकऱ्यांकडून योग्य दाम देऊन विकत घ्यायचा. गावकऱ्यांची कुठलीही वस्तू त्यांच्या इच्छेविरुद्ध उचलायची नाही. गावातल्या पोरीबाळींना धक्का लावायचा नाही. समजतंय? पुलानं इतकं सांगितलं तरी ज्याच्या हातात ताकद असते तो तिचं प्रदर्शन करतोच. राघूनं हेच केलं. नदीवर धुणं धुवायला गेलेली गावातली एक पोर पळवून नेली. आपलं काम आटपून टाकून दिली. तिनं झाडाला फास लावून जीव दिला. तक्रार पुलापर्यंत आली. पुलानं सर्वांसमोर शहानिशा केली. मग सगळ्यांना तिथेच थांबवून पुला उठला आणि बाजूच्या जंगलात शिरला. थोड्या वेळानं हातात एक लवचिक वेध घेऊन परत आला. राघूला नागवं करून सर्वांसमोर ढुंगणावर वेताचे 100 फटके मारायची आज्ञा केली. मार खाऊन खाऊन राघूची चामडी लोंबायला लागली, पण पुलानं शिक्षा थांबवली नाही. राघू तडफडत होता, पण गावकऱ्यांसमोर शिक्षा अंमलात आणली गेली. 60-65 फटक्यानंतर राघू बेशुद्ध पडला. त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणलं गेलं आणि पुन्हा फटके मारायला सुरुवात झाली. 100 फटके झाले तेव्हाच शिक्षा थांबली. या घटनेनंतर परत कधीही कुठल्याच सैनिकानं आज्ञेचा भंग केला नाही. यावर्षी सारा भरायची वेळ आली तेव्हा पुलानं स्वतः बनवासीला जायचं ठरवलं. जमल्यास दुर्लभा देवी भेटते का हे बघावं हे त्याच्या डोक्यात होतं, पण तो ते कोणाशी बोलू शकत नव्हता. त्यानं रणरागाला परवानगी विचारली. पुलाला जायची काय गरज हे रणरागाला कळेना, पण पुलानं हट्टच धरल्यावर शेवटी त्यानं होकार दिला. पुला निघाला. बरोबर मित्र होतेच. पुला का जातोय हे अय्यप्पाला पक्क माहित होतं, पण तो काही बोलला नाही. बनवासीला पोचल्यावर मात्र अय्यप्पा अचानक गायब झाला. तो कुठे आणि का गेला हे कोणालाच माहित नव्हतं. पुला परत त्या उद्यानात 2 वेळा जाऊन आला, पण दुर्लभाची गाठ पडली नाही.
बाजारपेठा पालथ्या घालून झाल्या, रस्ते फिरून झाले, दुर्लभा देवी भेटण्याची आशा मावळत चालली. अजूनही ती जशी दिसली होती तशी पुलाच्या मनात कोरली गेली होती. पण या खेपेत ती दिसणार नाही हे आता पुलाला कळून चुकलं होतं. 2 दिवस गेले आणि अय्यप्पा परत आला. अरे अय्यप्पा, होतास कुठे? पुलानं विचारलं. आम्ही इथे काळजीत आहोत, न सांगता असा कसा गायब होतोस? कुठे होतास? रमापती, एका शब्दात अय्यप्पानं उत्तर दिलं. काय? रमापती, दुर्लभा देवीच्या बापाचं नाव. कृष्णराजाच्या राज्यातला एक सरदार आहे. बेल्लारीच्या आजूबाजूचा भाग त्याच्या अधिकारात येतो. त्याच्या हाताखाली 5,000 फौज असते. बनवासीच्या पश्चिम भागात त्याचा महाल आहे. आणि हे तुला कसं कळलं? ते विचारू नकोस. नाना क्लुप्त्या काढून माहिती काढली आहे. आणि तू जरी सांगितलं नाहीस तरी दुर्लभा देवीला भेटायला तू इथे आलायस हे मला पक्क माहिती आहे. उद्या जा आणि तिच्या बापाला भेट. दुसऱ्या दिवशी सकाळीच पुला आपल्या मित्रांसह दुर्लभा देवीच्या घरी जाऊन थडकला. पण त्याच्या पदरी निराशाच पडली. रमापती हा अत्यंत मगरूर माणूस होता. त्यानं पुलाला धुडकावून लावलं. कोण तू? तुझा दर्जा काय? कुठल्या तरी फालतू जमीनदाराचा मुलगा माझ्यासारख्या मोठ्या सरदाराच्या मुलीवर नजर ठेवायची तुझी लायकी आहे का? विचार कर आधी. रमापती गरजला. महालाच्या आतून आपल्याला कोणीतरी निहाळत आहे हे पुलाला जाणवलं. मला एकदा तिला भेटू तरी दे, पुलानं विनंती केली. पण रमापती बंदणार नव्हता. अरे जा रे जा. कुठलाही भडबुंजा येऊन माझ्या मुलीला भेटू दे म्हणेल, मी काय देणार का? निघ इथून. माझ्या तोडीच्या सरदाराच्या मुलालाच माझी मुलगी देईन, तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याला नाही. साधा शेतकऱ्याचा पोर आणि माझ्यासारख्या उच्च कुलीन क्षत्रियाच्या मुलीवर नजर ठेवतोय. लक्षात ठेव, माझ्या मुलीचं लग्न एखाद्या उच्च वर्णीय क्षत्रियाशीच होईल. रमापतीनं पुलाला हाकलून दिलं. पुला आणि त्याचे साथीदार महालाच्या बाहेर पडले. 400-500 पावलं चालले असतील तोच त्यांना मागून एक साद आली. अहो, जरा थांबा. स्त्रीच्या आवाजातली साथ ऐकून सगळेच चमकले. एक दासी धावतच येत होती. पुलाच्या जवळ येऊन तिनं सांगितलं, माझ्या मालकिणीनं दुर्लभा देवीनं निरोप दिलाय. 2-3 दिवसात ती तुम्हाला त्याच ठिकाणी भेटेल. संध्याकाळी. नक्की दिवस सांगता येत नाही. इतकं बोलून अधिक काही न सांगता ती निघून गेली. पुलाला काहीच कळेना. आपण बघितलं ते सत्य का स्वप्न? खरंच दुर्लभा आपल्याला भेटणार आहे की आपल्याला असा भास झाला? त्यानं अय्यप्पाकडे बघितलं तर तो गालातल्या गालात हसत होता. म्हणजे हा भास नव्हे तर. पुलाला आता धीर धरवेना. म्हणतात ना, शिजेपर्यंत दम धरवतो पण निवेपर्यंत धरवत नाही. तीच गत पुलाची झाली. अय्यप्पा, जाताना कसा जाऊ? पुलानं विचारलं. आता ते मी काय सांगू? मी कुठे दुर्लभा वहिनीला कधी भेटायला गेलोय? अय्यप्पा म्हणाला. गप रे, इतकंच सांग. एखाद्या मुलीला भेटायला जाताना कसं जावं? अय्यप्पालाही ते ठाऊक नव्हतं. शेवटी स्वच्छ आंघोळ करून आणि काहीतरी भेट द्यायला घेऊन जायचं इतकं नक्की झालं. आता पुढला प्रश्न, भेट काय न्यावी? पुलानं बराच विचार केला. असं काय असेल ज्याचा दुर्लभाला नक्की उपयोग होईल? याचं उत्तर मात्र पुलाला सापडेना. रात्र झाली. काय न्यावं या विचारानं पुलाला झोप येईना. शेवटी बराच विचार करून एक पोतं ज्वारी न्यावी आणि एक पोतं नाचणी न्यावी असा पुलानं विचार केला. काही नाही तर त्याची भाकरी नक्कीच करून खाता येईल इतका विचार करून मगच पुलाला झोप लागली. दुसऱ्या दिवशी त्यानं आपला बेत अय्यप्पाला सांगितला. अय्यप्पा हसू लागला. अरे 2 पोते धान्य उचलायला तुझी दुर्लभा काय पैलवान आहे का? असं म्हणत अय्यप्पानं त्याची खिल्ली उडवली. काहीतरी दागिना कपडे वगैरे घेऊन जा. पुला पुन्हा विचारात पडला. दुर्लभाला 2 पोती धान्य उचलून घेऊन जाणं नक्कीच कठीण होतं. तर कपडे काय देणार? दुर्लभानं काय घातलं होतं आठवू लागला. काय देता येईल त्याला कळेना. दागिना तरी काय द्यायचा? त्याची आई गळ्यात सोन्याच्या मोठाल्या मण्यांच्या माळा घालायची. पण ते दुर्लभाच्या नाजूक गळ्यात फारच बटबटीत दिसलं असतं. लहान मण्यांची माळ घ्यावी का? पुला अय्यप्पाला घेऊन सोनाराकडे गेला. बोला, सोनार म्हणाला. मला एक सोन्याच्या मण्यांची माळ हवी होती. या इथे माळा आहेत, कुठली पसंत पडते का पहा, सोनार म्हणाला. पण पुलाला त्या मोठ्या मण्यांच्या माळा बटबटीत वाटत होत्या. जरा नाजूक नाही का काही? ह्या अशाच माळा सगळ्या स्त्रिया वापरतात, सोनारानं उत्तर दिलं. नाही, पण मला जरा वेगळं काहीतरी हवं होतं. काय हवंय नक्की सांगितलं तर मी बनवून देऊ शकेन. किती वेळ लागेल? पुलानं विचारलं. 7-8 दिवस तरी लागतील, सोनार म्हणाला. आता इतका वेळ काही पुलाकडे नव्हता. काय करावं? पुला बनवासीतला संपूर्ण बाजार फिरला पण त्याला दुर्लभाला द्यायला योग्य अशी कुठलीच वस्तू सापडेना. काय करावं? पुला गोंधळून गेला. वस्तू अशी द्यायला हवी की जी इतर कोणाकडे नसेल. उगीच बाजारात सहज मिळणारी कुठली तरी वस्तू देण्यात काय अर्थ आहे? काहीतरी खास विशेष हवं, जे नेहमी तिला आपली आठवण करून देईल. शेवटी पुला परत सोनाराकडे गेला. मला सांगतो तसा हार करून हवाय, पण तो मला उद्याला मिळायला हवा. तुझी किंमत सांग.
कसा हार हवाय तुम्हाला? सोनारानं विचारलं. मला असा हार हवाय जो नाजूक तर असेल पण इतर कोणाकडेही नसेल. तो गळ्यात घातल्यावर पावसाच्या पहिल्या थेंबांची आठवण व्हायला हवी. गळ्याची शोभा त्याच्यामुळे वाढायला हवी. त्यावरून चमकणारे किरण माझ्या प्रेयसीच्या गालांवर प्रकाशाची उधळण करणारे असावेत. तो हार पाहिल्यावर कोणाचीही त्याच्यावरून नजर हलवता येऊ नये. ठीक आहे, पण जर उद्याला हवा असेल तर भाव जास्त पडेल. हरकत नाही, पण उद्याच्या उद्याला मला हा हार मिळायला हवाय, पुला म्हणाला. चालेल, मी रात्रभर काम करून तुम्हाला उद्याला हार देईन, पण माझी मजुरी मला आत्ता मिळाली पाहिजे, सोनार म्हणाला. बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीला हवा त्या नाजूक धाटणीचा हार पुलानं त्याच्याकडे करायला टाकला. पुलाचा उत्साह गगनात मावत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुला सोनाराकडे जाऊन बसला. सोनार सगळी कामं बाजूला सारून पुलाला हवा तसा हार घडवीत होता. छोटे छोटे घाव घालून सोन्याच्या तारेला हवा तसा वळवीत होता. पण त्याचं काम किती हळूहळू चालू आहे या विचारानं पुला कासावीस होत होता. आपल्याला हार वेळेवर मिळेल की नाही याची त्याला काळजी वाटत होती. जसा हार तयार झाला तसा सोनारानं तो रेशमाच्या छोट्या पिशवीत घालून पुलाकडे दिला. पुलाचा आनंद आणि उत्साह उतू जात होता. इतकं गुळगुळीत चमकदार कापड पुलानं याच्या आधी कधीच पाहिलं नव्हतं. सोनाराला पैसे देऊन पुला वेगानं बागेकडे निघाला. खरं तर इतका खर्च करणं पुलाला सुद्धा जरा अवघडच होतं, पण प्रेमापुढे पैशाची काय कथा. दुर्लभाला मिळवण्यासाठी काहीही करायची पुलाची तयारी होती. पैसा काय कसाही मिळवता येईल. पुढले दिवस पुलासाठी जाता जात नव्हते. तो आनंदानं हरखून गेला. अय्यप्पाला बरोबर घेऊन दिवसातून 2-3 वेळा त्या उद्यानात जात होता. धबधब्यापाशी 3-3 तास थांबत होता. तिसऱ्या दिवशी असाच थांबला असताना अचानक अय्यप्पा म्हणाला, पुला, वहिनी आली. आणि अय्यप्पा तिथून निघून गेला. पुलानं पाहिलं तर दुर्लभा इतर 2 मुलींसमोर मुलीबरोबर येत होती. एरवी अगदी बिनधास्त असणारा पुला आता मात्र गडबडून गेला होता. दुर्लभा आली की तिच्याशी काय आणि कसं बोलायचं हे त्याला कळेना. दुर्लभा अगदी जवळ येऊन ठेपली होती. तेच भावविभोर टपोरे डोळे, त्याच रेखीव भुवया आणि आता अधिकच उमलू लागलेलं यौवन. दुर्लभानं जवळ येताच तिच्या सख्या थोड्या मागे थांबल्या. दुर्लभा म्हणाली, माझ्या आप्पांच्या वर्तनाबद्दल माफ करा, पण त्यांना असाच ताठा आहे. मला परवाच तुमच्याशी बोलायचं होतं, पण आप्पांच्या समोर मी तुम्हाला भेटू शकत नव्हते. मागच्या वेळी तुम्ही मला वाचवलत तेव्हा मी तुम्हाला धन्यवाद सुद्धा देऊ शकले नव्हते, ते आता देते. मला तुमचं नाव कळेल का? दुर्लभा भराभर बोलत होती आणि पुला नुसताच तिच्याकडे पाहत होता. सांगा ना, दुर्लभा परत म्हणाली. हा, पुला भानावर आला. मी पुलकेशी, वातापीचे जहागीरदार विजयादित्य यांचा मुलगा. पहिल्या भेटीतच माझं मन तू जिंकलंस. मला आवडलीस. लग्न करशील माझ्याशी? मलाही आवडला आहात तुम्ही, पण मी माझ्या आप्पांच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. ते म्हणतील त्याच्याशीच मला लग्न करायला लागेल. ठीक आहे दुर्लभा, पण थांबशील माझ्यासाठी? ते माझ्याशी लग्नाला मान्यता देतील हे मी पाहीन. तू थांबशील? प्रयत्न करीत. जोवर माझा अगदीच नाईलाज होत नाही तोवर थांबेल. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणाला दोघं एकमेकांच्या मिठीत बद्ध झाले. कधीही न विसरता येणारा पहिला स्पर्श अनुभवू लागले. थोड्याच वेळात दुर्लभा भानावर आली. मला जायला हवं, जास्त वेळ नाही थांबता येणार, म्हणत ती दूर झाली. चुटपुट्टीच भेट झाली, पण पुलाला काहीतरी मोठं करायला उत्तेजन देऊन गेली. ती निघून गेली आणि मग तिला देण्यासाठी एवढा खास करून आणलेला हार आपण तिला दिलाच नाही याची पुलाला जाणीव झाली. पण आता वेळ निघून गेली होती. तरीही पुला निराश झाला नाही. आज ना उद्या आपण हा हार तिला देणार याची त्याला खात्री होती. तोपर्यंत त्या मुलायम रेशमाच्या पेशवीत असलेला तो हार त्याला सतत तिची जाणीव करून देणार होता. ते रेशीम जास्त मुलायम होतं की तिचा स्पर्श जास्त मुलायम होता, पुलाला ठरवता येत नव्हतं. रात्री झोपताना पुला त्या पिशवीवर गाल ठेवूनच झोपला. दुर्लभा आपल्यापाशी आहे अशी खूण गाठ मनाची बांधत असतानाच त्याच्या डोळ्यावर निद्रा उतरली. स्वप्नातही तो दुर्लभाचा मऊ मऊ कोवळा स्पर्श आठवत होता आणि ते दुर्लभाला त्याचा तो चिरेबंदी भिंतीसारखा राकट स्पर्श, ते मजबूत खांदे झोपू देत नव्हते. त्या बळकट मिठीत आपण सुरक्षित राहू याची तिला खात्री होती. पुलाशिवाय इतर कोणाचाही विचार ती मनात सुद्धा आणू शकत नव्हती. हा भाग इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा, ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.